आज बघूयात गावाकडच्या चवीचं झटपट होणारं असं साधं सोप्पं खारं वांग. नेहमीच्या प्रकारापेक्षा वेगळा असा एक मसाला आणि वाटण आपण यामध्ये घालणार आहोत. यांनी तुम्हाला गावाकडची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. बनवायला इतकं सोपं, इतक्या कमी सामानात, तरीही चविष्ट. एका भाकरीऐवजी 2 भाकरी खाल याची मी गॅरंटी देते. त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचाभर धने लागणार आहेत. हे सगळे मसाले आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मसाले भाजताना जो वास येतो ना, मस्त. हे पहा, आपले धने एकदम ब्राऊन कलरपर्यंत भाजले गेलेले आहेत. आता हे सर्व आपण काढून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे बारीक केलेले कापही घालायचे आहेत. खोबरंसुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि याला तेल घालायचीही गरज नाही, खोबऱ्याला त्याचं तेल सुटतं. त्यामुळे अगदी कमी तेलात आपली चवदार अशी भाजी तयार होणार आहे. आता हे खोबरं छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, तर आपण आता हे काढून घेऊयात. आणि यामध्ये आपण घालूया 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या. आता आपल्याला मिरच्या आणि लसूण हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या मिरच्यांचा आणि लसणाचा कलर बदललेला असेल. आता आपण मिक्सरच्या भांड्यात धने, लवंग, मिरी आणि दालचिनी जे भाजून घेतलेले होतं ते एकदम त्याची बारीक पावडर करून घेऊया. आणि ही पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊन आपण भाजलेलं खोबरं, लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर हे सगळं पाणी न घालता छान वाटून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं वाटण एकदम बारीक असं झालेलं आहे. आता हे त्या प्लेटमध्ये काढून घेऊन त्यामध्ये आपल्याला जाडा भरडा असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट अगदी बारीक करायची गरज नाही आहे, तर तो थोडासा असा दाताखाली आला तर छान लागतो. आता यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेऊन आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता मी इथे वांगी घेतलेली आहेत, ज्याचं मी देठ काढून सुरीने त्याचे 4 काप केलेले आहेत. मग हे वांग आपल्याला पाण्यात घालून ठेवायचं आहे. वांग जर आपण चिरून असंच बाहेर ठेवलं तर ते काळं पडतं. त्याच्यामुळं आपण चिरलं वांग की ते लगेच पाण्यात घालून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळी वांगी चिरून घेतलेली आहेत. मग एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन आपल्याला ही सगळी वांगी पाण्यातून छान निथळून तळून घ्यायची आहे. अशी वांगी तळून घेतली ना की ती शिजतातही लवकर आणि चवही त्याची खूप वाढते. तर अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटानंतर वांगी परतून झाल्यावर त्यांचा कलर असा गोल्डन ब्राऊन होतो. मग आपण ती वांगी काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपण जिरं मोहरीची फोडणी घालून त्यामध्ये आपण केलेलं वाटण घालायचं आहे. हे वाटणही अगदी 4 ते 5 मिनटं या तेलात छान परतून झालं की त्याला तेल सुटायला लागतं. मग त्यामध्ये आपण तळलेली वांगी घालून 1 ते 2 मिनटं ती मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात. मसाल्यामध्ये ती छान परतली की मसाला सगळ्या वांग्यांना लागतो आणि त्याला चव चांगली येते. नंतर झाकण ठेवून त्याला 1-2 मिनटं एक छान वाफ काढून घ्यायची आहे. वांग्यांना एक वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला रस्सा किती हवा आहे तितपत गरम पाणी घालून वांगी छान शिजून द्यायची आहेत. तर हे पहा, मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी कसुरी मेथी हाताने कुस्करून भाजीवर घालायची आहे आणि झाकण ठेवून 10 मिनटं वांगी छान शिजून द्यायची आहेत. हे पहा, आपली वांगी काय मस्त दिसत आहे आणि चव म्हणाल तर भन्नाट. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग भेटूयात अशाच नवीन रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओजमध्ये.